करतो ना तिकीट कोणतरी दुसराच घेऊन जातो. तर ज्या पद्धतीने कामकाज आपलं सर्व पक्षातले कार्यकर्ते करत असतात ते एकमेकात मिळून मिसळून काम करण्याचं सोडून एकमेकांच्या टांगा खेचत असतात. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या काँग्रेस पक्षावर ओढावली गेली होती, जी लोकसभेला आपल्यावरती ओढावली गेली होती. आज जर आपण त्या काळात सुद्धा आपण जर एकत्र भांडलो असतो, फक्त काँग्रेस पक्षाला तिकीट पाहिजे, उमेदवार कोण असेल काय असेल ते नंतर, हीच परिस्थिती आज सुद्धा आपल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण जर तसेच जर वाटणीला आपण राहिलो तर ह्यो उमेदवार पाहिजे तो उमेदवार पाहिजे, ज्या पद्धतीने आपण लोकसभेला विखुरलेलं राहिलो ते जर राहिलो नाही आणि आपण एकत्र राहिलो तर दोन्ही सीट आपण या भेवंडी काँग्रेसने जे 1-1 लाख मतं जी बाल्यामामांना दिली की पुन्हा एकदा आपण घेऊन दोन्ही सीटवरती लीडमध्ये जिंकू. कानडे साहेब, एवढे मी तुम्हाला आश्वासित करतो. आमची काँग्रेस पक्षाची बांधणी